नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण स्टेशनवर किंवा इतरत्र एखाद्या अनाथ, दुःखी, पीडित मुलांना पाहतो तेव्हा आपला जीव कळवळतो, आपल्याला वाईट वाटते। हे सगळे का होते? कारण आपल्या प्रत्येकाच्या मनात, अंतरंगात माया, करुणा, ममतेचा ओलावा असतो। तसाच तो प्राणीमात्रातही आपल्याला दिसतो। हे सर्व मी माझ्या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे। चला तर पाहूयात कविता ममतेचा झरा। प्रत्येकाच्या अंतरंगात असतो ममतेचा झरा, प्रत्येकाच्या अंतरंगात असतो ममतेचा झरा, तो सदैव वाहत ठेवणे हाच तर अनमोल ठेवा आहे खरा। तळहातातील फोडाप्रमाणे जपतो बळीराजा रानातल्या पिकांना, मायेचा पदर घालते बळीराणी गोठातल्या वासरांना। कुठून फुलतो हा करुणेचा फुलोरा, कुठून फुलतो हा करुणेचा फुलोरा, प्रत्येकाच्या अंतरंगात असतो ममतेचा झरा। आपल्या बाळासाठी होतो कासावीस जीव आईचा, बाळासाठी सर्वस्व अर्पण करण्यास तयार असतो पिता जरी कठोर हृदयाचा। घरट्यातल्या पिलांसाठी चोचीत घेऊन जाते चिमणी चारा, प्रत्येकाच्या अंतरंगात असतो ममतेचा झरा। निसर्गाने आपल्याला भरभरून दिले, मात्या पित्यांसारखे पोषण आपले केले। दुःखी पीडितांची करूयात मदत, ओंजळीत भरुणी सुख वाटूयात दोन्ही करा, प्रत्येकाच्या अंतरंगात असतो ममतेचा झरा। चला सर्वजण मिळून बांधूयात सुखाचा मनोरा, हाच तर जगण्याचा मार्ग आहे खरा, प्रत्येकाच्या अंतरंगात असतो ममतेचा झरा, तो सदैव वाहत ठेवणे हाच तर अनमोल ठेवा आहे खरा। तर मित्रांनो, निसर्गाने आपल्यासाठी आपल्याला उपयुक्त अशी फळे, फुले, पिके तयार केली। थोडक्यात म्हणजे आपले पालन पोषण केले। आपणही निसर्गाचे, समाजाचे काहीतरी देणे लागतो। त्यामुळे आपण आपल्या समाजातील लोकांसाठी काही करता आलं तर ते नक्की केले पाहिजे, कारण प्रत्येकाच्या अंतरंगात असतो ममतेचा झरा। धन्यवाद मित्रांनो।